श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, वटपौर्णिमा हे व्रत 3 दिवसाचे आहे. त्याला वटसावित्री व्रत असे देखील म्हणतात. परंतु ज्या महिलांना संपूर्ण 3 दिवस हे व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटसावित्रीच्या दिवशी विधिवत हे व्रत करावे. या व्रताची पुरातन कथा प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच वटपौर्णिमा विशेष आज आपण श्रवण करणार आहोत. वटपौर्णिमा कथा. सावित्री हे भारतीय संस्कृतीतील एक ऐतिहासिक पात्र मानले जाते. सावित्री म्हणजेच वेदमाता गायत्री आणि सरस्वती. सावित्रीचा जन्मही विशिष्ट परिस्थितीत झाला होता. विवाहित म्हणजेच सुवासिनी महिलांच्या आयुष्यात वटपौर्णिमेला खूप महत्त्व असते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सावित्रीने यमदेवाकडून आपल्या पतीचे प्राण आणले होते. ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली होती. तेव्हापासून पतीच्या रक्षणासाठी आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीसारखे व्रत आचरतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवाने सत्यवानाला आयुष्य परत दिले होते. त्यामुळे सुवासिनी महिला वडाच्या झाडाचे पूजन करतात. येणाऱ्या काही दिवसातच वटपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने आपण वटसावित्री व्रतकथा आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. पौराणिक कथेनुसार भद्र नावाच्या राज्यात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री ही अतिशय नम्र आणि गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यानंतर अश्वपती राजाने तिला स्वतःचा पती निवडण्यास सांगितले. त्यानुसार सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. शाल्व नावाच्या राज्यात ध्रुमसेन नावाचा अंध राजा राज्य करत होता. सत्यवान हा याच राजाचा पुत्र होता. ध्रुमसेन राजाचा शत्रूकडून पराभव झाला होता. त्यामुळे तो आपली पत्नी आणि मुलांसह जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य फक्त 1 वर्षाचेच असल्याची माहिती होती. त्यामुळे त्यांनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी लग्न केले. लग्नानंतर ती जंगलात येऊन सत्यवान आणि सासू सासऱ्यांसोबत राहून त्यांची सेवा करू लागली. एक दिवस सत्यवान जंगलात लाकडं तोडण्यासाठी जातो. सावित्री देखील त्यांच्यासोबत जाते. लाकडं तोडता तोडता सत्यवानला भोवळ येते आणि तो जमिनीवर पडतो. यमराज तिथे येतात आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागतात. सावित्री देखील यमाच्या मागे मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागते. यम अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगतात, पण ती साफ नकार देते आणि आपल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरते. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासरू सासऱ्यांचे डोळे आणि राज्य परत मागितले. 3रे वरदान म्हणून तिने मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी होऊ दे अशी इच्छा व्यक्त केली. यमराजाने नादात तथास्तु असे म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपास करतात व वटसावित्री व्रत आचरतात. तर अशा प्रकारे वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.